दादा तुझं नाव काय? कुठं राहते? इथं राहते तुम्ही? बलिदान मास कशावर पाळलाय तुम्ही? बलिदान मास कशासाठी पाळला? छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना ज्या 30 दिवस यातना दिल्या होत्या, तर नाही 40 दिवस 10 दिवस त्यांना विचारत होते की का बदल तुझ्यासोबत आमचे कोण कोण होते, काय होते, ते सर्व त्याला विचारत होते. पण त्याच्यानंतर त्यांना 30 दिवस औरंगजेबाने खूप यातना दिल्या, म्हणजे त्यांचे हात कापले, डोळे काढले, ते सर्व झाल्या. खूप छळ केला. मग तिची थोडीशी का असताना जाणीव आपल्याला व्हावी म्हणून चप्पल काढणे किंवा केस नोंदवणे या सर्व गोष्टी करायच्या. म्हणजे आपल्यासाठी तिने काय काय सहन केले हे थोडंफार तरी आपल्याला कळावं आणि आपण चुकीच्या मार्गाने जाताना त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी पाळला. भावा मला पण लय भारी वाटलं, कारण की तू जे सांगितलंस का नाही, मला अंगावरती काटा आला ऐकून. तुला एक माझ्याकडनं छोटंसं गिफ्ट आहे. असंच आपलं हिंदू धर्म टिकवायसाठीच करायचं असते बाबा. ते सगळं चालू आहे. चला जय शिवराय. जय शिवराय.